नमस्कार मंडळी. तर आषाढी एकादशीच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. आणि माझी आंघोळ झालेली आणि आता मी रांगोळी पण काढणार आहे आणि पूजा करणार आहे. तर अक्का पण आलेली, अक्का आणि दीदी आलेले. तर रणजितचा वाढदिवस आहे म्हणून ते आलेले आहेत. 27 तारखेला वाढदिवस आहे रणजितचा. तर त्यासाठी मी अक्का पण दाखवते कुठे ती. इकडे बसली, तिची आंघोळ झालेली अक्काची आणि दीदी आंघोळ करते. सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्या आहेत. आणि इकडे ना आज ऊन पडले, छान असं ऊन पडलेलं, नाही तर ऊन नव्हतं. मस्त ऊन पडलेलं आहे. मंडळी मस्त माझी पूजा झालेली. सकाळी सकाळी इतकं प्रसन्न वाटतंय ना. मी लवकर उठून पूजा वगैरे केली आणि रांगोळी पण काढली बघा. तर विठोबाची पण पूजा केलेली, विठ्ठल रुक्मिणीची. छान अशी बघा, मी उंबरठा पूजन पण केलेलं आहे आणि रांगोळी पण काढलेली आहे मस्त एकदम. छोटीशीच काढली कारण मला वेळ कमी होता म्हणून. पूजा झाल्यानंतर अक्का पण पूजा करते. अक्काने इरकल नेसलेली आहे बघा ही. मंडळी इथं साबुदाणा पण भिजत घातलेला आहे. बटाटे उकडलेले आहेत, तळेत ऊन ठेवलेले आहेत, ते पण उकडायचे. डोश्यासाठी भिजत घातलेले साबुदाणा आणि भगर. चहा घेतोय, पूजा वगैरे सगळं आटपलंय आणि चहा घेतोय. तर मंडळी असं जाडसर कूट करून घ्यायचा खिचडी किंवा कशाला. मी भाजून घेतलेत शेंगदाणे आणि असं जाडसर अर्धे अर्धेच झाले पाहिजेत बघा, एवढं जाड ठेवायचं. बघा इथं मी सगळं वाटून घेतलेलं आहे कूट भरणी भरून. त्याच भांड्यामध्ये मी मिरच्या वाटून घेते जराशा जाडसर. मंडळी तूप टाकते मी, खिचडी करणार आहे. तर अक्काने कालच आणले बघा हे तूप, म्हणून मी थोडंसं आणखीन गरम करून ठेवलं. आणि हिरवी मिरची टाकणार आहे मी, जाडसर वाटलेली आहे ते. आता हे तुपावर मिरची छान परतून घ्यायची. त्याच्यात बटाटे टाकायचे. एक बटाटा टाकलेला मी उकडलेला, ते पण छान मिक्स करून घ्यायचं. आणि मीठ टाकून घ्यायचं आता चवीप्रमाणे. आता भिजवलेला साबुदाणा टाकायचा, शेंगदाण्याचं कूट टाकायचं जाडसर, मिक्स करून घ्यायचं. मी याच्यामध्ये ना साखर पण थोडीशी टाकू शकते. तर मस्त मोकळी मोकळी खिचडी बघा तयार आहे. मस्त अशी खिचडी तयार झालेली मस्त एकदम. आता मी देवाला पण दाखवून घेते नैवेद्य खिचडीचा स्वाद. तर मंडळी
साईचं दही लावलेलं आहे मी रात्री 1 लिटरचं लावलं होतं आणि इथं वेफर्स आहेत आणि बदाम, खिचडी आणि खारे शेंगदाणे आणि लाडू आणि फळं तर आहेतच, केळी वगैरे. तर आजचा उपवास आहे म्हणून एवढं सगळं केलेलं आहे आणि मी वडे पण करणार आहे नंतर. तर हे साहेबांना देते आता. साहेबांना दिलेलं आहे, रताळं पण दिलेलं आहे. आणि कसं झालं आहे सांगा. रामकृष्ण हरी या फराळ करायला. सकाळी सकाळी फराळ करायला लागलेत. आता 10 वाजलेले आहेत, तर सगळं झालेलं आहे माझं. कसं झाली सांगा खिचडी. छान झाली. तयारी झालेली आणि मी अक्काची साडी नेसलेली. अक्का म्हणली माझी साडी घाल. बांगड्या पण घातलेल्या आहेत मॅचिंग आणि छान केलेलं आहे बघा. पांडुरंगाचं मस्त एकदम. मी दाखवते तुम्हाला. हे बघा किती सुंदर मांडलं आहे. दीदीने केलेलं आहे आणि रांगोळी दीदीने आणि गीतांजलीने दोघींनी पण काढलेली. छान काढली. छोटीशी, वेळ नव्हता जास्त म्हणून अशी काढलेली. आणि दोन्ही मूर्त्या बघा किती सुंदर आहेत. आज आषाढी एकादशी निमित्त मस्त सजवलं आहे आम्ही. तर दिवा विझला होता, वारं सुटले त्याच्यामुळे. आणि अक्काने बघा ही साडी इरकलच नेसली अक्का पण. तर आम्ही पंढरपूरवरनंच आणलेल्या आहेत मूर्त्या आणि दिवाळीत आणलेले आहेत. झालं आता 1 वर्ष होत आलं आणलेल्या. तर छान मस्त, मला खूप आवडतात मूर्त्या आणि दिसायला पण खूप सुंदर आहेत आणि मोठ्या पण आहेत. तर मस्त वाटते, एकदम छान वाटते. पांडुरंगाची तयारी झालेली आणि कपडे घालून आलेले आहेत बघा. म्हटलं फोटो. किती मिनिटात झालं? आपलं किती सेकंद झालं? बस झालं. किती सेकंद? विश्व इकडे. तर मंडळी संध्याकाळची दिवाबत्ती झाली. छान तुळशीला पण अगरबत्ती वगैरे लावून घेतली. दिवा लावलेला आहे आणि मस्त संध्याकाळी पण आता मी पूजा करून घेतली आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आता उचलून ठेवलेली आहे. तर मंडळी माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.